हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ टाकायला मला जरा थोडासा उशीरच झाला आहे. हा व्हिडिओ कारण की 31 डिसेंबरचा आहे आणि आपण तर असं कोणते 31 डिसेंबर असं साजरा करतच नाहीत का. पण यावेळेस छोट्या मुलांचा हट्ट होता की त्यांना 31 सेलिब्रेट करायचं आहे, तर मग मुलांच्या आनंदात आपणही सामील व्हावं असं माझं म्हणणं आहे. कारण की पक्षी एकदा घरट्यातून बाहेर गेले की मग ते पुढच्या प्रवासाला जातात आणि मग आपल्याला असं खंत वाटत राहते नंतर की अरे आपण आपल्या मुलांना वेळच दिला नाही, त्यांच्याबरोबर काही क्षण जगलोच नाही. आणि आनंद घेण्यासाठी कधी वयाचं बंधन नसतं, हे पण माझं मत आहे. तर चला मुलांसोबत आम्ही पण 31 सेलिब्रेट करू राहिलो आहे. मग त्याच्याकरता घरी मी छान असा केक बनवला. मुलांनी गच्चीवर बॉनफायर चालू केलं होतं. त्यांनी असे सुंदर असे गाण्यांवर डान्स वगैरे केला. मस्तपैकी सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला, जेवणं केलेत आणि अशा प्रकारे त्यांचं छान असं सेलिब्रेशन चाललं होतं. म्हटलं मुलं सोबत आहे ना, तर मुलांबरोबरचा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा, त्यांनाही आनंद द्यावा आणि आपणही घ्यावा, अशा मताची मी आहे. तर चला, आणि आता म्हटले नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, तर प्रत्येकजण मोरले गए बाकी तो बचा था काज चोर ले STUWXYZ love you. जग है कोई किसको खबर कौन है वो अनजान है कोई गुमनाम है कौन है वो अनजान है कोई दाना चकदाना आगे नहीं आता है. तर चला, मुलांबरोबर छान असं सेलिब्रेशन पण झालं. सगळीकडे फटाके पण खूप जास्त प्रमाणात फुटले की आवाज येत होता. सगळ्यांचंच नवीन वर्षाचं छान असं सेलिब्रेशन झालेलं दिसतंय. तर चला, नवीन वर्षाच्या दुसऱ्या म्हणजे पहिल्याच दिवशी म्हटलं आपण आहे ना, घरात असताना पण देवाचं करतच असतो. आपल्याला जे शक्य होईल जो तो ज्याच्या त्याच्या परीनं देवाचं करतच असतो म्हटले. पण आहे ना, थोडासा आपल्या या संसारातून वेळ काढून देवाच्या मंदिरात जाऊन आलं ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते की आपल्या मनाला एकदम असं शांतता सुकून फील होतं. म्हणून म्हटलं चला, आज वर्षाचा पहिला दिवस आहे, आज आपण मंदिरात देवदर्शनाला जाऊन येऊ. मग आमच्या घरापासूनच जवळ असलेल्या मंदिरात मी देवदर्शनाला गेले. आणि या मंदिराचं एक असं खास वैशिष्ट्य आहे ना की इथे तुम्हाला एकाच जागेवर सर्व देवी देवतांचं दर्शन होईल. म्हणजे अक्षरशः आहे ना, तुम्हाला इथे राम सीता लक्ष्मण यांनी जी पंचवटीत त्यांचं आयुष्य घालवलं ना, जो काळ व्यतीत केला तो पण तुम्हाला इथं दिसेल. परत बद्रीनाथ धामला जसं आहे ना, त्याप्रमाणे इथे बद्रीनाथ धाम पण उभारलेलं आहे, साकारलेलं आहे त्यांनी. सर्व देवी देवतांचं दर्शन होईल, व्यंकटेश बालाजीचं दर्शन होईल. परत म्हणजे असं सुंदर असं छान केलेलं आहे बघा. पंचवटीतलं राम सीतामाई राहिलेलं ना, तो काळ पण म्हणजे त्यांनी असं छान केलाय चित्रित. बरं, परत त्याबरोबर कैलास पर्वताचं पण तुम्हाला इथे दर्शन होईल, शिव पार्वतीचं दर्शन होईल आणि भोलेनाथ शिवशंभूचे जे देशात आपल्या 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्व ज्योतिर्लिंगाचं पण एकाच ठिकाणी दर्शन होईल. आणि कोणतं ज्योतिर्लिंग कुठे आहे आणि तिथं कशा प्रकारची पिंड आहे महादेवाची, हे पण त्यांनी तिथं असं नाही का साकारलेलं आहे. त्या ठिकाणाचं नाव देऊन तिथे कसं आहे महादेवाच्या पिंडीचं ते पण त्यांनी असं नाही का बनवलेलं आहे सुंदर असं. म्हणजे छान असं देवाचं दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू. आणि या मंदिराला भेटायला आहे ना, म्हणजे आपल्या देशातून सगळीकडून भाविक आहे ना वर्षभर येत असतात आणि जवळचे तर असतात पण बाहेरचे पण भाविक येत असतात. तर तुम्हालाही शक्य झालं ना, तर वेळात वेळ काढून तुम्ही एकदा इथल्या मंदिराला भेट नक्कीच द्या. आणि आमच्या इथलं हे मंदिरातलं देवाचं दर्शन आणि मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नवीन वर्षाचं काय खास विशेष केलं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला शक्य झालं तर एकदा तरी या मंदिरा दर्शनाला नक्कीच या. तर चला, भेटू पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.